नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित, कर्म करूनच फळ प्राप्ती झाली नाही तर समजावं दोष प्रारब्धाचा आहे. पण संत सांगतात, भागवत शिकवतं, कर्माला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व प्रारब्धाला आहे. म्हणून केवळ प्रारब्धावर अवलंबून राहू नका, कर्मालाही महत्व दिलं पाहिजे. भीष्म पितामहांनी केलेला हा उपदेश आहे पांडवांना. श्री सूत महाराज सांगतात, ऋषींनो, तुम्ही सर्वचे सर्व गृहस्थी आहे, पण एक लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जेवढं काही धन मिळवता, जेवढं काही आपण रक्कम मिळवलेली आहे, त्या रकमेतला 10वा भाग 10% रक्कम परमार्थामध्ये खर्च करा. आणि हा उपदेश केवळ पांडवांसाठीच नाही, तर तुम्हाला सर्व गृहस्थांना केलेला हा उपदेश आहे. जेवढं काही धन मिळवलं 10% रक्कम परमार्थासाठी खर्च करा. वाटत असेल की धनाची शुद्धता व्हावी, चिडिया चोच भर ले गई नदी न घटयो नीर, दान दे धन ना घटे कहे गए दास कबीर. नदीतलं पाणी जर चिमणीने चोचेमध्ये भरून उडून निघून गेली तर नदीतलं पाणी कमी होत नाही. सामान्य माणसाचं अज्ञान असं असतं की आम्ही परमार्थामध्ये जर आमचं धन व्यतीत केलं, आमचं धन कमी होईल, हे अज्ञान आहे. जेवढं धन तुम्ही परमार्थामध्ये खर्च कराल, अधिक धन प्राप्त होतं, धनाची शुद्धता होते. दानेन पाणी न तू कंकनेन, हाताची शोभा कंकण घालण्यामध्ये नाही, सोन्याचे कड सोन्याचे घड्याळ घालण्यामध्ये नाहीये. हाताची शोभा जर असेल तर दान देण्यामध्ये आहे. स्नानेन शुद्धीर न तू चंदनेन, शुद्धी स्नानाने आहे की चंदनाची उटी अंगाला लावल्याने? आंघोळच केली नाही, महिनाभर सेंट मारलं, स्नो पावडर सगळं चकाचक, त्याला काय अर्थ आहे? शुद्धता शरीराची स्नानाने होते. सहस्त्रम स्नानम आचरित, बाह्य शुद्धी स्नानाने होते, आंतरिक शुद्धी जी आहे ते नामाने होते. मिळवलेल्या रकमेतून 10% रक्कम परमार्थासाठी खर्च करा. शास्त्र शिकवतं, भागवतामध्ये हे सांगितलेलं आहे. पण काही महाभाग गडगंज श्रीमंती आहे, पेटवली तर 6 महिन्यापर्यंत विझणार नाही, एवढं ऐश्वर्य. पण दारात जर भिकारी आला तर देण्याची इच्छा ठेवत नाही. एक गडगंज श्रीमंत माणूस आणि त्याच्या दारामध्ये भिकारी आला, पायाला हात लावला, विनंती केली, भाऊसाहेब एखादा भाकरीचा तुकडा असला तर वाढावं, घरामध्ये भूक लागली. श्रीमंत होता पण मनाने कमजोर होता. त्याने सांगितलं, भाकर नाही काही नाही, चला हो पुढं. तुम्हाला नाही म्हणत बरं. तो भिकारी असा तसा नव्हता, तोही आमच्या नरखेडवरून आला होता. तो भिकारी म्हटला, काही नाही म्हणतो, एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे, नसेल भाकरीचा तुकडा तर खिशात 5-10 रुपये असेल, देऊन टाक ना, तुझ्या नावानं हॉटेलमध्ये जाऊन चहा पितो. हा म्हणला, तुला काही नाही म्हटलेलं कळत नाही का, चल जा पुढं. भिकारी चिडला, अरे काही नाही म्हणतो, नसून असले पैसे 2-5 रुपये, घरामध्ये फाटके तुटके कपडे असतील ते तरी देऊन टाक. हा म्हणला, तुला काही नाही म्हटलेलं कळत नाही का, जा म्हणतो तर. आता मात्र भिकाऱ्याचं टेम्परेचर 90च्या पुढे गेलं होतं. तो भिकारी म्हटला, अरे तुझ्याकडे काही नाही, माझ्याकडे काही नाही, कशाला टाइमपास करतो, चल दोघे जाऊ म्हणे एसटी स्टँडवर बसू भीक मागायला. गडगंजी श्रीमंती आहे, पण दातृत्व शक्ती त्याच्या ठिकाणी नाही, काय उपयोग आहे? परमार्थामध्ये 10% रक्कम व्यतीत करायला पाहिजे. मंदिराचं बांधकाम चालू आहे, काय बिघडतं? आपलंच करणं, आपलंच खाणं, आयुष्य तेच चाललंय ना सगळं. आपल्या नावाने कमीत कमी आपल्या जीवनामध्ये एक मंदिर तरी उभं झालं पाहिजे. अरे ज्याच्या ठिकाणी ऐश्वर्य आहे, काय बिघडतं? बसा खाली बसा. गडगंजी श्रीमंती आहे, पण औदार्य नसेल तर काय उपयोग आहे? बरं, कंजूसपणाचा अतिरेक असतो काही लोकांकडे. एक गडगंज श्रीमंत माणूस झालं काय की त्याच्या कंगव्याचा दात तुटला.
नोकराला सांगितलं जा बाजारात आणि 10 रुपयाचा नवीन कंगवा तेवढा विकत घेऊन ये. त्या नोकराने सांगितलं म्हणजे मालक कंगव्याला कितीतरी दात असतात, एक दात तुटला म्हणून कुठं कंगवा फेकून द्यायचा असतो का? त्यांनी सांगितलं तसं नाही. म्हणजे मग त्या कंगव्याला फक्त शेवटचा एकच दात शिल्लक राहिलेला होता आणि तोही तुटला. आता विचार करा, सगळे दात तुटोस तर एकाच दाताच्या कंगव्याना भांग करणारा माणूस किती हलकट असला पाहिजे. अतिरेक असतो काही काही लोकांच्या ठिकाणी कंजूसपणाचा. काय दान देतील बिचारे, काय सप्त्यात देतील. 10% रक्कम परमार्थामध्ये खर्च करा, धनशुद्धी होते, भागवत शिकवतं. अनेक प्रकारचा उपदेश त्या ठिकाणी पितामह भीष्माचार्यांनी त्या ठिकाणी केलेला. स्त्री धर्म सांगितला, स्त्रियांनी जीवनात कसं वागलं पाहिजे. स्त्रियांच्या जीवनामध्ये मर्यादा आहे. मोठ्यांच्या पुढं स्त्रियांचे केस, नख आणि दात दिसू नये असं धर्मशास्त्र शिकवतं. आपल्यातला काही येड्याचा जत्रा, कोणी दिसलं का खिखी दात काढतं आपले. मर्यादा आहे स्त्रीला. स्त्री धर्मान, स्त्री धर्म स्वतंत्र धर्म आहे. मोठ्यांचा मान राखला जात नसेल, त्या स्त्रीचं जे जीवन आहे ते व्यर्थ आहे. स्त्री धर्मामध्ये मर्यादा आहे. मर्यादा सोडली, कपडे घालण्यापासून सगळ्या गोष्टी, खाण्यापिण्यापर्यंत काही खातात, काही खातात. मांस खायची वस्तू आहे का? मांस कोण खातं? बोला पटकन, मांस कोण खातं? राक्षस खातात ना. मग तुम्ही काय राक्षस आहे? मांस खायची वस्तू आहे. आणि आश्चर्य की यात लोकांना मांस खायची इच्छा तरी कशी होते वा? किळस येत नाही. हे पाहा ना, काही तोंड कसं तरीच करायला लागले. येतो का नाही किळस? काय काही दलिंदर मांस खायची वस्तू आहे का? मनुष्याकरता तो आहार सांगितलेला नाहीये. स्त्री जीवनामध्ये मर्यादा आहे आणि मर्यादेचं पालन झालं पाहिजे. धर्म शिकवतो. भागवत धर्म सांगितला. 5ही पांडवांना उपदेश केला. आता हा विषय जर वाढवतो म्हटलं तर पुढचं बरं शिल्लक राहील. पितामह भीष्माचार्यांनी 5ही पांडवांना उपदेश केला आणि एक महत्वाची गोष्ट सांगितली. मुलांनो, एक जीवनामध्ये गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःच्या डोळ्यासमोर जर एखाद्या वेळा अपमान जर कुणाचा झाला, अन्याय जर कुणाचा होत असेल तर डोळ्याने पाहू नका, त्याचा विरोध करा. कारण स्वतःच्या डोळ्यासमोर दुसऱ्यांचा अन्याय होता बघणं हा डबल अन्याय. हे शब्द ऐकले त्या सर्वांच्या मध्ये उभी असणारी द्रौपदी खतकन हसली. तिचं हसणं बघितल्याबरोबर भीष्माचार्यांना आश्चर्य वाटत. भीष्माचार्य स्तब्ध झाले आणि द्रौपदीला विचारते, द्रौपदी सांग तू का हसलेली आहे? आता सर्वांच्या समक्ष, पितामह भीष्माचार्यांच्या समक्ष कोणाची सुद्धा हिंमत होत नव्हती हसण्याची ना बोलण्याची. भीष्माचार्याचं स्थान काही अद्भुत होतं. सर्वांच्या मध्ये त्यांना मान होता. द्रौपदी घाबरली. काही नाही महाराज सहज हसवाल नाही, तुला सांगावं लागेल. कुलवान घराण्यातल्या स्त्रिया विनाकारण कधी कुणापुढे मोठ्यांपुढे हसत नसतात. बोल तू का हसलेली आहे? तुझ्या हसण्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे, हे नक्की आहे. आणि मग द्रौपदीने हिंमत केली आणि सांगितलं, म्हणे महाराज, अरे आज तर मोठ्या न्यायाच्या गोष्टी करू लागलात तुम्ही. कुठून मिळवलं एवढं ज्ञान? सांगता की स्वतःच्या डोळ्यासमोर अन्याय होता बघ ना, हा डबल अन्याय म्हणून. मग मला सांगा, हा अन्याय तुम्ही का केला? तो दिवस आठवा की ज्या दिवशी हा दुःशासन भर सभेमध्ये माझं वस्त्रहरण करत होता. कुठं गेलं होतं हे शास्त्र तुमचं? द्रौपदीचे कठोर शब्द ऐकल्याने पितामह भीष्माचार्यांच्या नेत्रामध्ये पाणी आलं. भीष्म म्हणतात, द्रौपदी, तुला माहित आहे आज 52 दिवस झाले या बाणाच्या शय्येवरती मी पडलोय, केवळ त्याच कर्माचा प्रायश्चित्त भोगण्याकरता. मला जर वाटलं असतं तर मी त्याच वेळा प्राणत्याग करू शकलो असतो. मी इच्छामरणी आहे, माझा प्रारब्ध स्वइच्छा आहे, पण त्या कर्माचा आज मी पश्चाताप करतोय आणि मी त्याला
रोध करू शकलो नाही, त्याला कारण काय असेल? मी अन्न कौरवांचं खाल्लं होतं. आणि शास्त्र असंच आहे, जैसे खावे अन्न तैसे होय मन. मन तयार होतं कशामुळे होतं? अन्नावरती मन अवलंबून आहे, अन्नावरती बुद्धी अवलंबून आहे. म्हणून अन्न ही सेवन करताना, अन्न ही ग्रहण करताना अन्नामध्ये शुद्धता असावी. आजकाल तर आमच्या महाराज लोकांना कुठलंही खावं लागतं. रात्रीचं कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी मग जाण्याची तयारी. घरचा माणूस म्हणतो, महाराज असेच जाता का, काही खाऊन जाणार. आणि मग तो जाऊन बायकोला उठवतो, जाग महाराज निघाले, त्यांना काही नाश्त्याचं करून दे. आणि मग ती भवानी उठते, दातही घासले नसते, तशीच उठते, ओट्यावरती जाते, गॅस पेटवते, गरम गरम पोहे पिवळे घ्या महाराज. काय खावते पोहे, अंग नाही धुतलं, पाय नाही धुतले, चालले. शुद्धता महत्वाची आहे. शौच ज्याला आपण म्हणतो, धर्मशास्त्र आहे, धर्माचं एक ते रूप आहे शुद्धता. अन्न शुद्धी महत्वाची आहे. अंतःकरणामध्ये विकृती निर्माण करण्याचं काम अशुद्ध अन्न करत असतं. म्हणून अन्न शुद्धी महत्वाची आहे. गुरुवर्य वैकुंठवासी अमृत महाराज, तुम्ही ऐकलं असेल, त्यांचं जीवन शुद्ध होतं. अमृत महाराज नरखेडकर कधीही कुणाच्याही घरचं खात नव्हते. जिथंही कीर्तनाला गेले, माळकऱ्यांच्या घरी मुक्काम, माळकऱ्याच्या घरचं अन्न सेवन करत होते. म्हणून आज ते महात्मे ठरले. आम्हाला कुठेही खावं लागतं. अन्न शुद्धी महत्वाची आहे. भीष्माचार्याने सांगितलं, बघ द्रौपदी, अरे मी अन्नच कौरवांचं खाल्लेलं होतं, त्यामुळे मी प्रतिबंध करू शकलो नाही, मला क्षमा कर. संवाद झाल्यानंतर भीष्माचार्यांनी सर्व पांडवांना सांगितलं, बघा आता कोणी बोलू नका. मला महत्वाची गोष्ट माझ्या परमात्म्यासोबत करायची आहे. सर्वचे सर्व स्तब्ध झाले. बाणाच्या शय्येवरती पडलेले पितामह भीष्माचार्य एक वेळा त्याने डोळे बंद केले, परत उघडले आणि भगवंताला सांगितलं, केशव, माझी एक मुलगी आहे आणि ती मुलगी मी तुम्हाला देऊ इच्छितो. आता त्याच ठिकाणी बाकी सर्व जे होते त्यांना आश्चर्य वाटलं, अरे भीष्माचार्याने तर अजून विवाह सुद्धा केला नाही आणि मुलगी कशी काय? सर्वजण अज्ञानी होते त्या संबंधानं. हे दुसरी तिसरी मुलगी नसून बुद्धिरूपी मुलगी जी आहे तिचा स्वीकार करण्यासाठी भीष्माचार्य भगवंताला विनंती करतात, हे परमात्मा, माझी बुद्धिरूपी असणारी मुलगी हिचा स्वीकार करा. येती मतिरूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभुन्नी स्वसुखमुपगते क्वचित् विहर्तो प्रकृतिमुपायुषे यद्भव प्रवाह. माझी बुद्धिरूपी असणारी मुलगी हिचा स्वीकार करा प्रभू. भीष्माचार्यांनी नेत्र बंद केले, पुन्हा उघडले आणि आपली प्राण ज्योत भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन केली. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके हो, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके
साथ लाना जब प्राण तन से निकले राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके हो गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए यम दर्शना दिखाए जब प्राण तन से निकले यम दर्शना दिखाए जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले एक भक्ति की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले एक भक्ति की है अर्जी एक भक्ति की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले